मित्रांनो, भारतामध्ये शालेय जीवनामध्ये जे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर त्यांना जर विचारलं की बाबा तुला भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर शेकडा 20 ते 25 विद्यार्थी तर तुम्हाला नक्कीच असे मिळतील की ज्यांना त्या ठिकाणी आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये आणि एअरफोर्समध्ये जायची प्रचंड इच्छा असते. आता खरं तर त्या ठिकाणी सैन्याबद्दलची किंवा सैन्य दलामध्ये जॉईन व्हायची ही जी काही क्रेज आहे, तर ही अतिशय चांगली अशी गोष्ट आहे. त्या ठिकाणी देशाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या अशा विद्यार्थ्यांची, हुशार आणि निडर अशा विद्यार्थ्यांची गरज असतेच. आता या आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये आणि एअरफोर्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत आणि त्यापैकीच एक ऑप्शन जो काही आहे तर तो म्हणजे NDAची परीक्षा. साधारणतः 12वीचे विद्यार्थी जे काही येतं तर ते NDAची परीक्षा देतात आणि त्याच्यानंतर SSB इंटरव्ह्यू असतो, जो की एक दीर्घ असा इंटरव्ह्यू असतो, कठीण असा इंटरव्ह्यू समजला जातो आणि त्या माध्यमातून जे विद्यार्थी निवडले जातात तर ते आशियामधली एकमेव जी संस्था आहे जी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांसाठीही एकत्रितपणे ट्रेनिंगचं काम करते, तर त्या NDAमध्ये या विद्यार्थ्यांची निवड होत असते. मित्रांनो, या ठिकाणी अशा संस्थांमध्ये जर जायचं असेल तर त्या पद्धतीनं त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्मन्स देखील द्यावा लागतो आणि त्यांनी तिथं बघत असतात की या विद्यार्थ्यामध्ये आर्मीमध्ये जाण्यासाठी जो ॲटिट्यूड आहे, ती पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे का. आणि अशा वेळेस जे सामान्य विद्यार्थी येतं ज्यांना कोणतंही बॅकग्राऊंड नाही आहे सैनिकी पेशाचं, तर या विद्यार्थ्यांना कुठंतरी अशा इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवणं अवघड जातं आणि इथं सरस ठरतात ते म्हणजे सैनिकी शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी. मित्रांनो, या शाळा ज्या काही आहेत तर ह्या अगदी सेंट्रल लेवलच्या शाळा असतात. CBSE पॅटर्ननं या शाळांचं त्या ठिकाणी संचालन होत असतं आणि इथं जे विद्यार्थी शिक्षण घेत असतात तर अतिशय दर्जेदार असं शिक्षण तर भेटत असतं, पण त्यासोबतच त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स आणि त्या ठिकाणी जो त्यांची पर्सनॅलिटी जी काही आहे तर याकडेही या शाळांमध्ये अतिशय जास्त लक्ष दिलं जातं. मित्रांनो, याच शाळांमध्ये प्रवेश कसा घ्यायचा याबद्दल आपण या लेक्चरमध्ये सर्वंकष चर्चा करणार आहोत. या शाळांना म्हटलं जातं सैनिकी स्कूल. ठीक आहे. आता सैनिकी स्कूलमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये शासकीय सैनिकी स्कूल आणि खाजगी सैनिकी स्कूल असे दोन प्रकार पडतात. शासकीयमध्ये देखील त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही सैनिकी स्कूल आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटचे सैनिकी स्कूल असेही दोन प्रकार पडतात. मी आज ज्या शाळांबद्दल बोलतोय तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सैनिकी स्कूल आहेत. ठीक आहे. तर या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला AISSEE नावाची एक्झाम द्यावी लागते. ऑल इंडिया सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन असं या ठिकाणी या परीक्षेचा लॉंग फॉर्म आहे. या एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला या शाळांमध्ये प्रवेश भेटत असतो. हे एक्झाम कधी होतात, एक्झामचा पॅटर्न कसा असतो आणि सैनिकी स्कूल ज्या काही येतात तर तिथलं कल्चर कसं असतं आणि खरोखर या शाळांमध्ये त्या गुणवत्तेचं दर्जेदार शिक्षण तुम्हाला भेटतं का, याच गोष्टीचा आपण इथं आढावा घेऊया. तर इथं मित्रांनो, या ठिकाणी सैनिकी स्कूल ज्या काही आहेत तर भारतामध्ये NDA सारख्या किंवा इतर संरक्षण सेवांच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत तर तिथं विद्यार्थ्यांचं अधिकाधिक प्रमाणामध्ये सिलेक्शन व्हावं यासाठी विद्यार्थ्यांना घडवतात. ठीक आहे. आता इथं या शाळा संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात आणि यांना चालवणारी जी काही बॉडी आहे तर ती म्हणजे सैनिकी स्कूल सोसायटी. ठीक आहे. SSS नावानं यांना ओळखलं जातं आणि याचा मुख्य उद्देश मी आधीच सांगितला, NDAसाठी विद्यार्थ्यांना प्रिपेअर करणं. आता सैनिकी स्कूल परीक्षेची माहिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा ह्याच्यासाठी योग्यता काय आहे. आता योग्यता पाहत असताना कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत, ज्यांना 6वीसाठी या सैनिकी स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे इयत्ता 5वीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी, 9वीसाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजेच इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी यासाठी परीक्षा देऊ शकतात. आता जे 5वीला आहेत त्या विद्यार्थ्यांचं वय किती असायला पाहिजे तर 10 ते 12 वर्षांच्या दरम्यान असायला पाहिजे. ज्या 8वीला आहेत, जे 9वीसाठी प्रवेश घेऊ इच्छितात तर त्या विद्यार्थ्यांचं वय त्या ठिकाणी 13 ते 15च्या दरम्यान असायला पाहिजे. शैक्षणिक पात्रता काय तर साहजिकच तुम्हाला 6वीला प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्ही 5वी पास केलेली असायला पाहिजे आणि 9वीसाठी प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी 8वीची फायनल परीक्षा जी काही आहे तुमच्या स्कूलमधून तर ती पास झालेलं आवश्यक आहे. परीक्षेचं स्वरूप काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही परीक्षा जी काही आहे तर जी 6वीसाठी असते म्हणजे 5वीचे जे विद्यार्थी परीक्षा देतात तर त्यांनी 300 मार्काची त्या ठिकाणी परीक्षा देत असतात. 8वीवाले जे काही आहेत तर ते 400 मार्काची परीक्षा देत असतात. आता याचं डिस्ट्रीब्युशन पाहूया. याच्यामध्ये गणिताचं वेटेज 150 गुणांचं आहे, बुद्धिमत्ता चाचणीचं वेटेज 50 गुणांचं आहे, भाषा विषयाचं जे काही वेटेज आहे तर ते 50 गुणांचं आहे. म्हणजे एकंदर इथं आणखी एक विषय आहे आणि तो म्हणजे GK जनरल नॉलेज, त्याचंही वेटेज या ठिकाणी 50 गुणांचं आहे. सगळी जर बेरीज केली तर या ठिकाणी 300 भरते.
इकडं जर बघितलं तर गणिताचं वेटेज इथं वाढलेलं आहे, 200 गुणांचं आहे. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिझनिंग जी काही आहे तर त्याचं वेटेज 50 गुणांचं आहे. इंग्रजी देखील हा विषय इथं वाढलेला आहे, 50 गुणांचं वेटेज आहे. आणि जनरल सायन्स जे काही आहे तर त्याचं 50 गुणांचं वेटेज आहे. आणि सामाजिक विज्ञान म्हणजे सोशल सायन्स जे काही आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री जिओग्राफीवर देखील क्वेश्चन्स विचारतात, त्याचंही वेटेज 50 गुणांचं आहे. म्हणजे एकंदर या ठिकाणी एकूण परीक्षा 400 गुणांची असते. आणि 5वी वाल्यांची जी काही परीक्षा असते तर ती 300 गुणांची असते. आता इथं परीक्षेचं माध्यम काय? इथं 5वीचे विद्यार्थी जे काही परीक्षा देतात 6वीच्या प्रवेशासाठी तर त्यांचं जे काही मीडियम आहे क्वेश्चनचं मीडियम तर ते हिंदीमध्ये तुम्ही निवडू शकता, इंग्रजीमध्ये निवडू शकता. तुम्ही महाराष्ट्रातले आहेत तर तुम्ही अगदी मराठीमध्ये देखील हा पेपर देऊ शकता, रिजनल लँग्वेजमध्ये देऊ शकता. पण जर समजा तुम्ही 8वीमध्ये आहेत, 9वीसाठी प्रवेशासाठी प्रवेश घेणार आहात तर अशा वेळेस तुमचा पेपर हा फक्त इंग्लिश मीडियममध्येच असेल. प्रवेश प्रक्रिया जी काही आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला लेखी परीक्षा ज्याबद्दल आपण आत्ताच पाहिलेलं आहे, 300 आणि 400 गुणांचा हा पेपर असतो. त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन. मित्रांनो या ठिकाणी या स्कूल्स ज्या काही आहेत तर ह्या नॉर्मल स्कूल नाही आहेत. इथं तुमची फिटनेस अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही त्या ठिकाणी हँडिकॅप्ड असाल, दिव्यांग असाल तर साहजिकच इथं तुमच्या प्रवेशाला मर्यादा येतात. ठीक आहे, त्यामुळंच इथं मेडिकल एक्झामिनेशन होते आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरव्ह्यू देखील होतो. म्हणजे एकंदर भविष्यामध्ये NDAसाठी कॅडेट्स तयार करण्यापूर्वी ते कॅडेट्स त्या तोडीचे आहेत का हे देखील ह्यांनी चेक करतात. निवड प्रक्रिया कशी असते तर उमेदवारांची निवड त्यांच्याद्वारे मिळवलेल्या गुणांवर आणि वैद्यकीय चाचणीतल्या परिणामांवर आधारित असते. म्हणजे एकंदर तुमच्या लेखी परीक्षेतले गुण, तुमची मेडिकल फिटनेस योग्य आहे का आणि तुमचा इंटरव्ह्यू या तिघांच्याद्वारे फायनल जी काही मेरिट लिस्ट आहे तर ती तयार केली जाते. फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय आहे तर एकंदर इथं NTAची जी काही वेबसाईट आहे तर त्यावर फॉर्म भरले जातात. म्हणजे एकंदर JEE असो किंवा नीट असो यासारख्या परीक्षा ज्या एजन्सीमार्फत आयोजित केल्या जातात त्यांच्यामार्फतच ही परीक्षा देखील आयोजित केल्या जाते. त्यांची जी काय अधिकृत अशी वेबसाईट आहे तर त्याच्यावर जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. फी किती असते तर जनरलसाठी 550 रुपये, तुम्ही SC ST मध्ये असाल तर त्या ठिकाणी तुमची फी थोडीशी कमी आहे, ती म्हणजे 400 रुपये. तारीख काय आहे तर साधारणतः त्या ठिकाणी जानेवारीमध्ये ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे एकंदर तुम्ही 5वीला असाल तुमची 5वीची फायनल परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये होत असते आणि त्याच पद्धतीनं 8वीची देखील. म्हणजे जानेवारीमध्ये तुमची ही परीक्षा होऊन जाते. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस होऊन जाते आणि तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला कळून जातं की तुमचा ॲडमिशन सैनिकी स्कूलमध्ये होणार आहे का नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 प्रकारचे सैनिकी विद्यालय येतं. एक म्हणजे त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे सैनिकी स्कूल. ठीक आहे, अशा सैनिकी स्कूलची महाराष्ट्रामध्ये फक्त 2च संख्या आहे. आता ते कुठं येतं हेही आपण पाहणार आहोत. दुसरे म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारनं देखील काही सैनिकी स्कूलची स्थापना केलेली आहे. त्यांची संख्या किती आहे, कुठं कुठं येतं हेही आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही खाजगी संस्थांच्या देखील सैनिकी स्कूल आहेत. तर त्या कुठं कुठं येतं हे आपण पाहणार नाहीत, पण हे तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या येतात, कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटच्या येतात आणि कोणत्या खाजगी आहेत. तर इथं सैनिकी स्कूल ज्या काही आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. हे ऑलरेडी पाहिलेलं आहे आपण. मुख्य उद्देश NDAमध्ये या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन अधिकाधिक प्रमाणामध्ये व्हावं या पद्धतीने इथं ट्रेनिंग दिल्या जाते. आणि परीक्षा जी काही आहे तर ती AISSEE नावाची परीक्षा असते. आता महाराष्ट्रामध्ये 2 सैनिकी स्कूल आहेत. पहिली म्हणजे सैनिकी स्कूल सातारा आणि दुसरी म्हणजे सैनिकी स्कूल नागपूर. मित्रांनो सगळ्यात पहिली सैनिकी स्कूल कोणती आहे अख्ख्या देशातली तर ती साताऱ्याचीच आहे. खरं तर या सैनिकी स्कूलचा इतिहास जर पाहायला गेलं तर 1961ला सैनिकी स्कूलची ही संकल्पना आलेली आहे. आणि त्यावेळेस संरक्षण मंत्री जे काही आहेत तर ते VK कृष्ण मेनन होते. कोण होते बरं? VK कृष्ण मेनन. तर त्यांच्या संकल्पनेमधून सैनिकी स्कूल जे काही येतं तर त्यांची उभारणी झालेली आहे. आणि त्यावेळेस पहिली जी काही सैनिकी स्कूल स्थापन झालेली आहे तर ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली साताऱ्याची सैनिकी स्कूल. महाराष्ट्रामधली दुसरी या ठिकाणी सैनिकी स्कूल म्हणजे नागपूरची. त्याच्यानंतर आपण राज्य सरकार अंतर्गत असणाऱ्या ज्या काही सैनिकी स्कूल आहेत तर त्यांच्याबद्दल पाहूया. या ठिकाणी देखील त्याच पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. फक्त एवढंच आहे की प्रवेश परीक्षा वेगळी असते, ती म्हणजे राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा असते. त्याबद्दलही वाटलं तर आपण एक सेपरेट असा व्हिडिओ बनवूया. आणि त्यासोबतच इथं जो सिलेबस शिकवला जातो तर तो मात्र स्टेट गव्हर्नमेंटचा असतो. या ठिकाणी ह्यांचे उदाहरण जर पाहिले तर कोल्हापूरला श्री शिवाजी राज्य सैनिकी स्कूल शाळा आहे किंवा सैनिकी शाळा नाशिक जी काही आहे, भोसला मिलिटरी स्कूल देखील त्याला म्हटलं जातं. त्यासोबतच संभाजीनगरला देखील या ठिकाणी राज्य सरकारची सैनिकी स्कूल आपल्याला पाहायला भेटते.
आता या ठिकाणी इतर ज्या काही खाजगी शाळा आहेत तर त्यांच्याबद्दल आपण काही जास्त चर्चा करणार नाहीत, पण तिथं प्रवेश घ्यायचे असतील तर त्यांचे स्वतःचे असे काही निकष आहेत, कदाचित प्रत्येक शाळेच्या वेगळ्या परीक्षा देखील असू शकतात, तुम्हाला त्या संबंधित शाळेमध्ये जाऊनच चौकशी करावी लागेल। आता इथं उदगीरला वगैरे खाजगी सैनिकी स्कूल आहेत बघा, लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर आहे किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये सगरोळी नावाची एक खाजगी सैनिकी स्कूल आहे, त्यांच्या संबंधित अशा एंट्रन्स एक्झामिनेशन असतात। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये अशी एखादी खाजगी सैनिकी स्कूल आहे का ह्याची चौकशी करा, जेणेकरून गव्हर्नमेंट स्कूलला जर तुमचा नंबर लागत नसेल तर तुम्ही यांचा विचार करू शकता। यानंतर या ठिकाणी इथं काही खाजगी सैनिकी शाळा किंवा CBSE बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा ज्या सैनिकी शिक्षण प्रदान करतात, तर इथं या ठिकाणी महाराष्ट्रात ज्या गव्हर्नमेंट अशा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही सैनिकी स्कूल आहेत त्यांच्याबद्दल बघूया। मी तुम्हाला म्हटलं होतं की कोल्हापूरमध्ये जी काही स्टेट गव्हर्नमेंटची सैनिकी स्कूल आहे तर तिची स्थापना ही बरीच जुनी आहे, म्हणजे साताऱ्याची 1961ची आहे, त्याच पद्धतीनं कोल्हापूरची देखील याच पद्धतीने 1961लाच स्थापन झालेली आहे। इथं शाळा स्वतः प्रवेश परीक्षा घेते ज्याद्वारे विद्यार्थ्यांची निवड केल्या जाते, त्या शाळेचा पत्ता वगैरे जी काही आहे तर मी इथं दिलेला आहे। त्याच्यानंतर नाशिकची जी काही आहे तर ती नाशिक रोड या ठिकाणी आहे तिचं लोकेशन, आणि 6वी आणि 9वीसाठी ही स्कूल देखील स्वतंत्र अशी प्रवेश परीक्षा घेत असते। बीडला देखील याच पद्धतीनं अगदी नुकतीच म्हणजे 2022 मध्ये शासकीय सैनिकी स्कूल स्थापन झालेली आहे, यांची देखील प्रवेश परीक्षेच्या आधारे निवड होत असते। संभाजीनगरला 1992ला स्थापन झालेली आहे, 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथं शिक्षण दिलं जातं। जालन्याला देखील या ठिकाणी याच पद्धतीनं या ठिकाणी सैनिकी स्कूल स्थापन करण्यात आलेली आहे 1992ला, आणि इथं 6वीसाठी स्वतंत्र अशी प्रवेश परीक्षा घेतली जाते। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या काही 2 सैनिकी स्कूल मी तुम्हाला म्हटलं, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या 2 सैनिकी स्कूल, त्यामधली साताऱ्याची सैनिकी स्कूल जी अख्ख्या भारतातली पहिली आहे आणि दुसरी म्हणजे नागपूरची। साताऱ्याची 1961ला स्थापन झालेली आहे, भारतातली पहिली, आणि नागपूरची 2020ला स्थापन झालेली आहे। आता या ठिकाणी ज्या पूर्ण भारतामध्ये सैनिकी स्कूल आहेत तर त्यामध्ये या 2 आहेत, आणि आणखी काही महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित आहेत। माझ्या माहितीप्रमाणे मुंबईला एक प्रस्तावित अशी सैनिकी स्कूल आहे, माहीत नाही आता तिला मान्यता कधी भेटते आणि नेमकी प्रत्यक्षात तिची सुरुवात कधी होते। या ठिकाणी सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे का? आता मित्रांनो इथं 2 ओपिनियन येतात। पहिला जे काही मत आहे तर ते म्हणजे या सैनिकी स्कूल प्रचंड महागड्या आहेत, साधारणतः पर इयर तुम्हाला 1.5 लाख ते 2 लाख रुपये खर्च येतो मित्रांनो, आणि इथं खर्च हळूहळू वाढत जातो। म्हणजे एकंदर 12वीला जाईपर्यंत म्हणजे तुम्ही 6वी ते 12वी इथं जर शिक्षण घेतलं ना मित्रांनो तर 12 ते 14 लाख रुपये तुमच्या पालकांचा निश्चित खर्च होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की या सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी पूर्णतः त्यांचं जे काही ओरिएंटेशन असतं ते म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अधिकाधिक कॅडेट्सची त्यांच्या निवड करणं, आणि त्या दृष्टीनं त्यांनी फिजिकल फिटनेसवर खूप जास्त भर देतात, आणि त्यामुळं कुठंतरी अकॅडमिक परफॉर्मन्स जो काही आहे या विद्यार्थ्यांचा तर तो डाऊन होतो असं बऱ्याच जणांचा आक्षेप असतो। तिसरं म्हणजे या ठिकाणी पासआउट झालेले विद्यार्थी त्यांना दुसरे ऑप्शन्स जास्त राहत नाहीत। दुसरे ऑप्शन्स म्हणजे कोणते बरं, तर त्यांना JEE किंवा नीट सारख्या ऑप्शन्स जे काही आहेत तर ते सहजासहजी मिळवता येत नाहीत। त्याचं कारणही नीट JEEमध्ये तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स अत्यंत महत्त्वाचा असतो, तुम्हाला तेवढा वेळ भेटायला पाहिजे, आणि या सैनिकी स्कूलमध्ये खूप जास्त वेळ म्हणजे साधारणतः दिवसाचे 2 ते 3 तास तरी मिनिमम त्या ठिकाणी तुमचा ग्राउंडवर वेळ जाणार असतो। अशा वेळेस या ठिकाणी तुम्हाला खरोखर आर्मीमध्ये जायचं असेल, नेव्हीमध्ये जायचं असेल, NDAमध्ये जायची इच्छा असेल तरच तुम्ही या पर्यायाचा विचार करणं अपेक्षित आहे, आणि त्यासोबतच तुमच्या पालकांची एवढी फी भरण्याची तयारी आहे का, हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लागू पडतो। आता ऑप्शन्स कोणते आहेत हे देखील पाहूया। पहिलं जे ऑप्शन आहे तर साहजिकच मी आधीही म्हटलं होतं, या संस्था या शाळा चालू करण्यामागचा एक महत्त्वाचा प्राईम जो काही पर्पज आहे तो म्हणजे NDAमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करणं। कोणत्याही सैनिकी स्कूलमधून सरासरी दरवर्षी 4 ते 5 जे काही विद्यार्थी येतात ते NDAमध्ये सिलेक्ट होतात। मित्रांनो NDAमध्ये 4 ते 5 विद्यार्थी सिलेक्ट होणं एका शाळेमधून ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे, हे लक्षात घ्या। कारण पूर्ण भारतामध्ये NDA फक्त एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे पुण्यामध्ये खडकवासलेला। त्यांची इनटेक कॅपॅसिटी अत्यंत लिमिटेड आहे, 300-350 जागा असतात। म्हणजे एकंदर एका सैनिकी स्कूलमधून जर 4 ते 5 विद्यार्थी सिलेक्ट होत असतील तर साहजिकच ही एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं आपण म्हणू शकतो। आता NDAमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्ही त्याच ठिकाणी अधिकारी झालेले आहेत, एकतर तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकता, नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये
ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी तुमची एंट्री होत असते. आता डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये समजा तुम्ही NDA मध्ये सिलेक्ट नाही झालात तरी देखील तुम्हाला इतरही ऑप्शन्स आहेत. म्हणजे डिफेन्समध्ये जाणं म्हणजे फक्त NDA ही एकच एंट्री आहे का? नाही आहे. तर तुम्ही इंडियन आर्मीमध्ये ॲज अ त्या ठिकाणी सैनिक किंवा इतर त्या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर म्हणून देखील जाऊ शकता. त्यासोबतच इंडियन नेव्हीमध्ये नौसैनिक म्हणून, अधिकारी म्हणून, इंजिनियर म्हणून जाऊ शकता. एअरफोर्समध्ये देखील जाऊ शकता ॲज अ पायलट म्हणून वगैरे. त्यासाठीचे एंट्री पॉईंट्स जे काही येतं तर ते वेगळे येतं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या एक्झाम्स येतात. त्यासोबतच पॅरामिलिटरी फोर्सेस ही देखील एक तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आता भारतामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस जर बघितलं तर त्याच्यामध्ये CA PF आहे, BSF आहे, CISF आहे. तर यासारख्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये त्या ठिकाणी तुम्ही सरस ठरता. ठीक आहे. म्हणजे एकंदर बाकीचे विद्यार्थी याच्यासाठी ट्राय करू शकत नाहीत असं नाही आहे, बाकीचे देखील ट्राय करू शकतात. पण एकंदर तुमचं शिक्षण हे सैनिकी स्कूलमध्ये झाल्यामुळं एकंदर तुम्हाला तिथल्या इंटरव्ह्यूमध्ये, तिथल्या एक्झाममध्ये निश्चितच फायदा होतो. तुमची फिजिकल फिटनेस जी काही आहे तर ती चांगली झालेली असते, चांगली बनलेली असते. म्हणजे एकंदर तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस हे तुलनेनं जास्त आहेत. त्याच्यासोबतच जी संरक्षण मंत्रालय आहेत त्याच्या अंतर्गत काही इतर सर्व्हिसेस देखील आहेत. मग त्याच्यामध्ये DRDO आहे किंवा त्या ठिकाणी भारतीय लष्कर लेखा सेवा आहे, त्याच्यानंतर भारतीय संरक्षण मालमत्ता सेवा, यासारख्या सेवांमध्ये देखील तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस वाढलेले असतात. एकंदर त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील सैनिकी स्कूलचा कॅडेट म्हटल्यानंतर त्यांनी प्रिफरन्स नक्कीच देणार मित्रांनो. कारण तुम्हाला त्यांचं वर्क कल्चर माहिती आहे, तुमचं त्या ठिकाणी जो परफॉर्मन्स असणार आहे, तुमचा ॲटिट्यूड जो काही आहे आणि तुमचं त्या ठिकाणी एकंदर व्यक्तिमत्व जे काही आहे तर ते त्या पद्धतीनं बनवलेलं असतं, त्यावर मेहनत घेतलेली असते. त्याच्यानंतर या ठिकाणी टेक्निकल सेक्शनमध्ये देखील तुम्हाला खूप जास्त चान्स आहे. म्हणजे एकंदर तुमच्या 12वीच्या नंतर तुम्ही इंजिनिअरिंग केली, अशा वेळेस सैन्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी देखील खूप जास्त त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज असतात. अगदी त्या ठिकाणी मेडिकल ग्रॅज्युएट जे काही असतात, म्हणजे मेडिकलचं एक कॉलेज आहे बघा इथं पुण्यामध्येच आहे, तर तिथून जे पासआउट झालेले MBBS डॉक्टर आहेत तर ते देखील साहजिकच आर्मीमध्येच जॉईन होत असतात. त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज जे काही आहे तर तिथून पासआउट झालेले जे काही विद्यार्थी येतात तर ते देखील साहजिकच आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्येच ॲज अ इंजिनियर म्हणून जॉईन होऊ शकतात. आणि पुढचा ऑप्शन जो काही आहे तर साहजिकच सिव्हिल सर्व्हिसेस, ज्या ठिकाणी सगळेच जण ट्राय करत असतात. तर तिथं IPS, IAS किंवा IFS यासारख्या याच्यासाठी देखील तुम्ही UPSCची परीक्षा देऊ शकता. आता इथं देखील तुम्हाला इतरांपेक्षा अधिक फायदा निश्चितच भेटतो. तर मित्रांनो, या ठिकाणी इथं जाण्याचे काही फायदे आहेत, काही तोटे येतं. त्याच्यामध्ये आणखी जे काही फील्ड्स येतात तर त्याच्यामध्ये जे काही सायन्स फील्ड आहे तिथं देखील तुम्हाला जाता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या फिजिकल फिटनेसचा वापर करून तुम्ही स्पोर्ट्समध्ये देखील करिअर करू शकता. ठीक आहे. म्हणजे एकंदर तुम्ही सैनिकी स्कूलचे जर विद्यार्थी पाहिले तर पाहता क्षणी लक्षात येतं की यांनी या पद्धतीनं मैदानावर खूप मोठ्या प्रमाणात घाम गाळलेला आहे, म्हणून या पद्धतीचं फिजिक त्यांचं तयार झालेलं आहे. आणि त्यामुळं स्पोर्ट्समध्ये इतरांपेक्षा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज अधिक असतात किंवा अधिक भेटतात. तर मित्रांनो, या ठिकाणी सैनिकी स्कूलचे जे काही फ्युचर करिअर आहेत, करिअर ऑप्शन्स आहेत तर ते आपण इथं पाहिलेले आहेत. काही फायदे आहेत, निश्चित काही तोटे देखील आहेत. त्या तोट्यांविषयी देखील मी चर्चा केलेली आहे. एकंदर या ठिकाणी ज्यांच्या मनामध्ये एक जिगर आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मला NDAमध्ये जायचं आहे किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये वेगवेगळ्या पदांवर जायचं आहे, तर त्यांच्यासाठी सैनिकी स्कूल हे शालेय जीवनामध्ये एक चांगला असा ऑप्शन राहू शकतो. पण इथं साहजिकच या सैनिकी स्कूल निवासी पद्धतीच्या असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या सैनिकी स्कूल आहेत निवासी पद्धतीच्या असतात. त्या पूर्ण जो काही कॅम्पस आहे तर त्या कॅम्पसमध्येच तुम्हाला राहावं लागतं. त्यामुळे घरापासून दूर राहायची तुमची तयारी पाहिजे. ठीक आहे. काही खाजगी सैनिकी स्कूल आहेत ज्यामध्ये कदाचित तुम्ही त्या ठिकाणी घरी राहून शाळेला जाऊ शकता. पण या संस्थांबद्दल जर बोलायला गेलं तर इथं मात्र तो ऑप्शन नाही आहे. त्यामुळं खरोखर तुमची तेवढी इच्छा असेल, जबर इच्छा असेल तर तुम्ही याचा विचार नक्कीच करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जर काही डाऊट असतील या परीक्षेबद्दल, सैनिकी स्कूलबद्दल, तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन परीक्षेच्या निमित्तानं, परीक्षेची माहिती घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.